हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 14 चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट नंबर 50. तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला दिले एक्सपांड. तर हे जे दिलेलं आहे ते एक्सपांड करायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला आधी 2 फॉर्म्युले माहीत पाहिजे. तर फर्स्ट फॉर्म्युला आहे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे, हा फर्स्ट फॉर्म्युला आहे. जर आपल्याला दिलेलं जे एक्सप्रेशन आहे ते ह्या फॉर्ममध्ये असेल तर आपण अशा पद्धतीने एक्सपांड करायचंय. दुसरा फॉर्म्युला बघा, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. मग जेव्हा इथे मायनस असतो तेव्हा फक्त आपल्याला इकडे मायनस घ्यायचा आहे. मग काय येणार, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे, हे 2 फॉर्म्युले तुम्ही बाय हार्ट लर्न करून घ्यायचे आहेत. नेक्स्ट प्रत्येक स्टँडर्डला तुम्हाला हे फॉर्म्युलेज लागणार आहे. कळले तुम्हाला? मग या फॉर्म्युला वाईज आता आपल्याला हे सम सॉल्व्ह करायचे आहेत. तर फर्स्ट काय दिलंय बघा, 5a प्लस 6b ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे ही जी टर्म आहे फर्स्ट, हे एवढं जे दिसतंय 5a ते ॲज अ कन्सिडर करायचंय आणि 6b जे दिसतंय ते ॲज अ बी कन्सिडर करायचंय. मग काय तयार होईल, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याचा फॉर्म्युला आता आपल्याला माहिती आहे. मग बघा, प्रत्येक वेळा एक्झाम्पल सोडवताना पहिले फॉर्म्युला लिहून घ्यायचा आणि मग एक्सपांड करायचं. ठीक आहे, मग लिहायचं, वी नो दॅट a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, कळलंय तुम्हाला? मग आता काय करणार आपण, a काय आहे आपला 5a. ठीक आहे, a काय आहे 5a चा ब्रॅकेट स्क्वेअर. बघा 2 टर्म्स असतील तर ब्रॅकेट घालायला विसरायचं नाही. प्लस 2, a काय 5a आणि b काय आहे 6b प्लस 6b स्क्वेअर. काय केलं आपण, या फॉर्म्युलामध्ये a ला 5a म्हटलं आणि b ला 6b म्हटलं आणि सॉल्व्ह केलं. कळलंय तुम्हाला? आपण फक्त रिप्लेस केले. आता 5 चा स्क्वेअर काय होतो 25a स्क्वेअर प्लस 10a 60ab. बघा 2 मल्टिप्लाय बाय 5 10 आणि 10 मल्टिप्लाय बाय 6 60 आणि व्हेरिएबल लिहायचे a आणि b. जेव्हा यांच्यात मल्टिप्लिकेशन असतं त्यावेळेला आपण काय करतो, जे कोइफिशियंट आहे व्हेरिएबल सोबतचे जे कोइफिशियंट्स आहेत त्या कोइफिशियंट्सला मल्टिप्लाय करायचं आणि व्हेरिएबल लिहायचे. कळलंय तुम्हाला? मग 6 चा काय येतो सांगा, 6 चा स्क्वेअर 36 आणि b चा स्क्वेअर b. तर हे आलंय आपला आन्सर. क्लिअर आहे? नेक्स्ट करूयात. नेक्स्ट बघा, सेकंड, a अपॉन 2 प्लस b अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा, न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये आलं म्हणून घबरायचं नाही. ह्या टर्मला आपण a कन्सिडर करायचंय आणि ह्या टर्मला आपल्याला b कन्सिडर करायचंय. वेगळं काही नाही. पहिले काय करणार, फॉर्म्युला लिहिणार. सांगा बरं फॉर्म्युला काय आहे, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. बरोबर. ठीक आहे, मग आपला a काय आहे a अपॉन 2. a अपॉन 2, त्याला ब्रॅकेट घालायचं आणि स्क्वेअर द्यायचा प्लस 2. a काय आहे a अपॉन 2 b b अपॉन 3 प्लस b अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, समजलंय? मग न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये जे असतात तर त्यांचं काय करायचं आपल्याला, न्यूमरेटरचा वेगळा स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरचा वेगळा स्क्वेअर. मग काय करणार, a स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर काय येतो प्लस. आता इथे बघा, हा 2 न्यूमरेटरला आहे, वरती आहे, त्याच्या खाली काहीच नाही म्हणून आपण 1 कन्सिडर करू शकतो. मग हे क्रॉस मध्ये येणार तर काय करणार, 2 1 जा 2, 2 1 जा 2. काय उरलं मग इथे आता, वरती ab आणि खाली फक्त 3. कसं लिहिणार, वरती ab अपॉन 3. समजलंय? मग आता काय करणार, b स्क्वेअर अपॉन 3 चा स्क्वेअर काय होतो 9. तर हे आलंय आपला आन्सर. क्लिअर आहे तुम्हाला?
नेक्स्ट बघा थर्ड काय विचारलंय आपल्याला 2p मायनस 3q ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे फॉर्म्युला कोणता येणार सांगा मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. बघा आता इथे मायनस आहे म्हणून आपल्याला मायनसचा फॉर्म्युला घ्यायचा आहे. कळलंय? मग काय येणार a square minus 2ab plus b square. बरोबर. एक आहे आपला 2p 2p चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय 2p 3q square प्लस 3q स्क्वेअर. कळलंय तुम्हाला? आता 2 चा स्क्वेअर काय होतो 4 आणि p चा p square मायनस इथे कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करा. 2 2 जा 4 4 3 जा 12 12 आणि हा p q q प्लस 9 square 9q स्क्वेअर. कळले तुम्हाला? हे आलं आपला आन्सर. नेक्स्ट फोर्थ बघा x मायनस 2 अपॉन x ब्रॅकेट स्क्वेअर. काय करणार? कोणता फॉर्म्युला घेणार a मायनस b bracket square is equals to a square minus 2ab plus b square. ठीक आहे. ए काय आहे x मग एक्स स्क्वेअर सिंगल टर्म आहे म्हणून डायरेक्ट स्क्वेअर घेणार. मायनस 2 मल्टिप्लाय बाय ए काय आपला एक्स मल्टिप्लाय बाय बी काय आहे 2 upon x 2 अपॉन एक्स प्लस बी काय आहे 2 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. एक्स स्क्वेअर. आता हा एक्स आणि हा एक्स काय होऊन जाणार कॅन्सल. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला एकमेकांना डिवाइड होतील. मग काय उरले 2 आणि 2 2 मल्टिप्लाय बाय 2 4. इकडे काय येणार 2 चा स्क्वेअर 4 upon x square. हे आलंय आपला आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट बघा फिफ्थ काय दिलंय ax प्लस by ब्रॅकेट स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला येणार a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. ठीक आहे. मग आता काय करणार ए काय आपला ax square बी सॉरी 2 ए काय ए एक्स आणि बी बी वाय आणि प्लस ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग काय येणार ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस हे काय करणार 2abxy. ठीक आहे. आणि हे बी स्क्वेअर वाय स्क्वेअर. हे आलंय आपलं आन्सर. ठीक आहे. सिक्स्थ बघा आता 7m मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला येणार a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. ए काय आपला 7m ब्रॅकेट square मायनस 2 मल्टिप्लाय बाय 7m मल्टिप्लाय बाय 4 प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. सांगा मग 7 चा स्क्वेअर 14 ठीक आहे. 2 मल्टिप्लाय बाय 7 14 14 4 जार 36 आणि हा m प्लस 4 चा स्क्वेअर 16. हे आलंय आपला आन्सर. ठीक. नेक्स्ट बघा आता 7th सम काय दिलंय x प्लस 1 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला येणार a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. बघा इच अँड एव्हरी टाइम तुम्ही फॉर्म्युला लिहा म्हणजे आपोआप लर्न होतो आणि रिप्रेझेंटेशन पण चांगलं असतं. ठीक आहे. मग आता काय करणार आपण ए काय आहे आपला x square प्लस 2x मल्टिप्लाय बाय 1 upon 2 प्लस 1 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. एक्स स्क्वेअर. बघा इथे काय होईल हा न्यूमरेटरचा 2 डिनॉमिनेटरचा 2 कॅन्सल होतील. मग वरती काय उरलंय एक्स आणि 1. एक्स मल्टिप्लाय बाय 1 इज एक्स
प्लस 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4. कळालंय तुम्हाला. हो. नेक्स्ट बघा आता 8 बघा. a मायनस 1/a ब्रॅकेट स्क्वेअर कोणता फॉर्म्युला येणार. A minus b bracket square is equal to a square minus 2ab minus b square. ठीक आहे. फक्त इथे मायनस येणार, तिकडे येणार नाही. फर्स्ट टर्म एच आहे आपली म्हणून काय येणार ए स्क्वेअर 2 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म एच आहे मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म 1 upon a प्लस 1/a a ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता हा ए आणि हा ए काय होऊन जाणार कॅन्सल. वरती काय उरलाय फक्त 2. मग ए स्क्वेअर मायनस 2 प्लस 1/. a square. काय आलंय तुम्हाला. हो. आता सेकंड क्वेश्चन बघा. तुम्हाला जो विचारलेला आहे त्या क्वेश्चन मध्ये ह्या 4 ऑप्शन पैकी काय आन्सर येणार हे विचारले. विच ऑफ द ऑप्शन गिवन बिलो इज द स्क्वेअर ऑफ द बायनॉमियल. जे बायनॉमियल दिलेलं आहे ते कसला स्क्वेअर आहे या खालीलपैकी कोणाचं आहे ते आपल्याला करायचंय. मग त्यासाठी आपण काय करणार नॉर्मल फॉर्म्युलाने आपण सॉल्व्ह करणार. काय करणार 8 मायनस 1/x याचा काय सांगितलंय आपल्याला स्क्वेअर. मग कोणता फॉर्म्युला येणार a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. बरोबर. फॉर्म्युलाला लिहून गेलं ना. तर आता काय करणार ए काय आपला 8चा स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय 8 मल्टिप्लाय बाय 1/x प्लस 1/x ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. इतकं कळालं. 8चा स्क्वेअर काय होतो 64 मायनस 2 8 जार 16 आणि हा अपॉनला x प्लस 1चा स्क्वेअर 1 आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर. कळालंय. हो. मग आहे का ऑप्शन मध्ये बघा हो. नंबरला आहे थर्ड. बरोबर. म्हणजे त्याचा आन्सर आहे थर्ड. तर नेक्स्ट बघा थर्ड काय दिलंय. ऑफ विच ऑफ द बायनॉमियल्स गिवन बिलो इज m स्क्वेअर n स्क्वेअर प्लस 14mn pq प्लस 49p स्क्वेअर q स्क्वेअर द एक्सपान्शन. आता इथे आपल्याला उलट दिलेलं आहे. आन्सर दिले फॉर्म्युला वाईज आणि आपल्याला क्वेश्चन शोधायचा आहे. काय करणार सांगा. पहिले काय करणार आपण आधी लिहून घेऊया काय टर्म दिलेली आहे आपल्याला 14mn pq प्लस 49p स्क्वेअर q स्क्वेअर. बघा याच्याकडे बघून तुम्हाला ए आणि बी टर्म तर कळून जाणार. मग ही ए टर्म राहणार आहे आपली आणि इथे मल्टिप्लाय बाय 2 असतो म्हणून तो आपण काय करणार बाहेर काढणार. मग ही ए टर्म आल्यानंतर काय येईल mn ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय काय असतो आपल्या फॉर्म्युल्यात ए टर्म काय mn बी टर्म काय आपली 7 येणार कारण 2 7 जार 14 होतात म्हणून 7pq आणि प्लस बी काय येणार आपली 7 49 कोणाचा स्क्वेअर आहे 7चा आणि इथेही आपण 7 शोधलाय ना तर pq या ब्रॅकेटचा स्क्वेअर. कळालंय तुम्हाला. मग आता काय करणार आपण ए टर्म काय आपली mn इथे प्लस आहे म्हणून इथे काय घेणार प्लस 7pq ब्रॅकेट स्क्वेअर. समजलंय. तर हे आलंय आन्सर. मग आन्सर किती नंबरला आहे बघा फोर्थ. बरोबर. म्हणजे हे आहे आपलं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा फोर्थ. यूज अन एक्सपान्शन फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज. यांच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला करायचा आहे. तर फर्स्ट काय दिलं आपल्याला 997 स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. बघा जेव्हा तुम्हाला असे नंबर्स दिलेले असतात आणि त्यांना एक्सपांड करायचे तर त्याच्या जवळची 10च्या पटीतली संख्या बघायची. 10चे जे डिव्हिजिबल आहे आता याच्या जवळ कोण येणार 1000. ठीक आहे. 1000 येण्यासाठी याला कसं लिहिणार आपण 1000 मधनं किती मायनस केलं म्हणजे हा नंबर येणार 3. मग आपण यालाच कसं रिप्लेस करू शकतो 1000 minus 3 bracket square. कळालंय तुम्हाला. हो. म्हणजे काय येणार त्याचं आन्सर 997. मग त्याचा स्क्वेअर. मग आपल्याला ही टर्म जर आपण ए मानली आणि ही टर्म जर बी मानली तर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ना. मग त्याच्याप्रमाणे आपण सॉल्व्ह करणार.
मग फॉर्म्युला लिहिणार. काय फॉर्म्युला बोला? a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. ठीक आहे. मग a काय आहे आपला? 100. 1000 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय a काय? 1000 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 3 चा स्क्वेअर. ठीक आहे. मग 1000चा स्क्वेअर काय येणार? बघा केव्हाही अशा नंबर्सचे जेव्हा आपल्याला स्क्वेअर करायचे असतात जिथे 1 आहे आणि 0 आहे, तर काय करायचं, जेवढे 0 आहे त्याच्या ट्वाइस करून द्यायचं. म्हणजे 1 0 0 0 आणि 0 0 0 6 टाइम्स 0 घ्यायचे कारण 1000चा स्क्वेअर मग तसा येणार. मायनस 2 मल्टिप्लाय बाय 1 2 2 मल्टिप्लाय बाय 3 इज 6 आणि हे 0 0 0 ॲज इट इज. आपण फक्त यांचं मल्टिप्लिकेशन केलंय. प्लस 3 चा स्क्वेअर 9. ठीक आहे. 10 लाख मधून 6000 मायनस केले तर किती येणार? 9,94,000. 9,94,000 आणि मग त्याच्यामध्ये आपण काय करणार? प्लस 9 करणार. किती येणार ते? 9,94,009. ठीक आहे. कळालंय तुम्हाला? हो. तर हे आलं आपलं आन्सर. नेक्स्ट बघा सेकंड काय विचारलंय आपल्याला? 102 स्क्वेअर. आता बघा 102 च्या जवळ कुठली टर्म आहे? 100 मध्ये आपण 2 ऍड केले तर होतात 102. मग याला कसं लिहिणार? 100 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग फॉर्म्युला काय आहे? a प्लस b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. व्हॉट इज a? 100. 100 चा स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय 100 multiply by 2 plus 2 square. बघा 1 आहे, स्क्वेअर आहे, 2 0 आहे तर काय होतील? 4 0 होऊन जातील. ठीक आहे. 2 मल्टिप्लाय बाय 2 4 आणि हे 2 zeros ॲज इट इज आणि हे 4. ॲडिशन करूया. शेवटी काय येणार? 4 0 4 0 1. तर हे आलं आपलं आन्सर. क्लिअर आहे? नेक्स्ट बघा थर्ड. 97 ब्रॅकेट स्क्वेअर. 100 मधनं किती मायनस करणार? 3. तेव्हा होणार 97. मग फॉर्म्युला काय आहे? a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. ठीक आहे. मग a काय आपला? 100 चा स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय 100 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. 100 चा स्क्वेअर 4 zeros लावणार. ठीक आहे. मायनस 2 3 जार 6 आणि 2 0 ॲज इट इज प्लस 3 चा स्क्वेअर 9. 10,000 मधनं 600 गेले किती येणार? 1400 मध्ये 9 ऍड केल्यावर काय येणार आन्सर? 9,409. ठीक आहे. हे आलं आपलं आन्सर. थर्ड झालं. आता फोर्थ बघा. फोर्थ काय दिलंय आपल्याला? 1005. आता इथे ऍड करणार का सबस्ट्रॅक्ट? ऍड करणार. ठीक आहे. कशामध्ये? 1000 मध्ये 5 ऍड करणार. फॉर्म्युला काय येणार? a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. बरोबर. मग फर्स्ट टर्म काय आहे? 1000 चा स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय 1000 मल्टिप्लाय बाय 5 प्लस 5 square. 1000 चा स्क्वेअर काय येणार? 3 zeros आहेत तर काय करणार तुम्ही? 6 zeros प्लस 2 5 जा 10 आणि हे 3 zeros 1 2 3 आले 10,000 प्लस 25 5 चा स्क्वेअर. आता ॲडिशन करायची. किती होते? 5 2 0 0 1 0 1. ठीक आहे. तर येणार 10,10,025. हे आलं आपलं आन्सर. ठीक आहे. तर हा होता प्रॅक्टिस सेट नंबर 50. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.